हॅलो सगळे कसे आहात. उद्या होती वटपौर्णिमा. वटपौर्णिमेच्या निमित्तानं मी ताटावरचा रुमाल बनवलेला होता. चला बघू कसा बनवायचा. आपल्या घरामध्ये जे ताट असतं मोठं सगळ्यात ते घ्यायचं आणि त्या पिसावर उलटं ठेवायचं आणि खडूने वर्तुळ काढून घ्यायचा त्या ताटाच्या आकाराने आणि ते कट करून घ्यायचं. ही जी पट्टी होती ती मी 3 इंचाची घेतली होती आणि डबल फोल्ड करून त्याला एकदम बारीक काटाळी मारून घ्यायची. ही जी पट्टी होती ती 50 इंचाची होती आणि आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या. जास्त मोठ्या पण नाही, जास्त छोट्या पण नाही, मीडियम साईजच्या प्लेटा पाडून घ्यायच्या. जेवढ्या मोठ्या पाडशीला तेवढे चांगलं दिसतं जास्त आणि कापडही कमी लागतं. जास्त माझ्याकडे इतकं कापड नव्हतं त्यामुळे मी मीडियम साईजच्या प्लेटा पाडल्या होत्या. ताटावरचा रुमाल बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, कमीत कमी 15 ते 20 मिनटं लागू शकतात. त्यानंतर माझ्या प्लेटा पाडून झाल्या होत्या. वरतून आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. शिलाई झालेली असली तर आपले जे उलट्या प्लेटा सरळ बाजूने पूर्ण झाकून घ्यायच्या आणि त्यानंतर कापड लावून द्यायचं सरळ बाजूने आणि त्यानंतर गोल शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारल्यानंतर 1.5 इंच जागा ठेवायची कारण का आपल्याला सरळ करण्यासाठी. सरळ केल्यानंतर परत आतून थोडं जरा फोल्ड करायचं आणि त्यानंतर आपण वरतून एक शिलाई द्यायची. पण ताटावरही झाकू शकतो, डायनिंग टेबल वगैरे असतात त्याच्याही ठेवू शकतो. अगदी छान दिसतं. फुलदाणे वगैरे पण ठेवू शकतो. दिसायला खूप हे सुंदर दिसतं. असं नाही की आपण ह्याला धुवू नाही शकत, धुवू शकतो. त्यानंतर मी लेस आणली होती याला लावण्यासाठी आणि आपण मध्येही कापड लावून लेस लावू शकतो. त्याला जसं आपल्याला पाहिजे तसं डिझाईन करू शकतो. मी हे साधी सिंपल डिझाईन केलेले आहे. शक्यतो करून लेस जी असते ती मोठी आणायची, जास्त बारीक नाही आणायची. त्यानंतर मी ताट घेतलं होतं आणि त्या ताटात ठेवून बघितलं होतं. एकदम सुंदर दिसत होतं. नक्की सांगा रुमाल कसा वाटला.